स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी महानगर पालिका के अंतर्गत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर मावली नगर टेमघर पाड़ा में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन हुआ, जहाँ पे हम आपको बता दें कि हबप मदन बुआ महाराज माझी महानगर पालिका नगर सेवक व सभापति रह चुके हैं। वो उनके नेतृत्व में 24 साल लगातार जो है अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन इस साल पूर्ण हुआ। आगे भी उन्होंने कहा कि ये ऐसे ही चलता रहे, भगवान से यही प्रार्थना है। तो आप देख सकते हैं वहाँ पे काला का कीर्तन का दिन था, जहाँ पे हजारों के तादाद में लोग वहाँ उपस्थित थे और प्रसाद भी सब लोगों ने ग्रहण किया। तो और हम आपको बता दें कि इस अवसर पर माझी आमदार श्री रूपेश दादा महात्रे साहब और अभी हाल ही में चुन करके आए नगर सेवक माननीय श्री बालाराम चौधरी साहब, जो कि वो पहले भी नगर सेवक थे, और भी वहाँ पे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित थे, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर वहाँ पे उपस्थित थे, जो मंडल द्वारा सबको स्वागत सम्मान किया गया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य आपको। जाळतायत, निरपराध लोकांना जाळतायत, यानं तुम्ही प्रगट व्हा। आणि मग हे सगळे जेव्हा गोलोकामध्ये गेले तेव्हा भगवंत म्हटले नक्की येईल हा, आणि मग चला तुम्ही पुढे, मी तयारीच करतो आता अवतार घेण्याची। आणि मग गिरिराजांना खाली पाठवलं गोलोकातून, यमुना माईला खाली पाठवलं पृथ्वी तलावर, आधी राधा मैयाला पाठवायचं। मग राधा कोण? कान उघडे ठेवून ऐका मंडळी, भगवंताने स्वतःच्या दैदिप्यमान शरीरामधून तेज बाहेर काढलं, सगळं एकवटलं, पूर्ण तेज बाहेर काढलं। हा काय साधारण आहे? ज्याच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे, तुझे निढळी असा कोट्यावधी चंद्रांचा प्रकाश ज्याच्या कपाळावर आहे, त्याचे डोळे काय असतील, नाक काय असेल, दात काय असतील, गाल काय असतील, कसा असेल तो दैदिप्यमान, ते सगळं तेज एकवटलं भगवंताने यमुना माईच्या पात्रामध्ये जे नीळ कमळ होतं त्या नीळ कमळात ठेवून दिलं। का? इकडे वृषभाणू जे होते त्यांच्या पत्नीला, त्यांची पत्नी कीर्तिमुख, कीर्तिमुखच ना, कीर्तिमुख, तिला प्रसूतीच्या यातना होत होत्या, वेळ जवळ आली होती, पहाटेची वेळ, आणि स्नानाला यमुना माईच्या स्नानाला पहाटे पहाटे हे वृषभाणू गेले होते। हे वृषभाणू म्हणजे सूर्याचा अवतार, आणि त्यांची पत्नी कीर्तिमुखा, आणि यमुना माईच्या दर्शनाला स्नानाला गेले, पाहिलं तर हे नीळकमळ तेजपुंज आहे, तेज बाहेर पडतं या कमळातून। काय हे कमळ? हे कमळ आपल्या पत्नीला द्यावं, या कमळाकडे पाहून का होईना ती तिच्या प्रसूतीच्या यातना विसरेल, म्हणून ते कमळ घेतलं वृषभानूंनी, आणि प्रसूतीच्या यातना ज्या दालनात होत्या तिथे पत्नीला नेऊन दिलं, की हे प्रिये, तुझ्या यातना कमी होण्यासाठी हे कमळ मी तुला आणलं। आणि तिने ते कमळ हृदयाला लावल्याबरोबर ते कमळ शरीरामध्ये जिरलं गेलं, ते सगळं तेज, आणि गर्भामध्ये म्हणजे उदरामध्ये जो गर्भ राहिला ती राधा राणी, आणि अयोनी संभवनो हे काही श्रम नामयाचा स्वामी प्रगटला। हे जसं भगवान श्रीकृष्णाबद्दल आहे, तशी राधा मैया सुद्धा अयोनी संभव आहे। तुम्ही आम्ही योनी मार्गातून जन्माला येतो, पण राधा प्रगट झाल्या तिथे लहानसं बालक लगेच बाल स्वरूपात तिथे राधा खेळायला लागल्या, आणि हा भान हरपून होत्या कीर्तिमुखा, आणि मग दासी आल्या, रडण्याचा आवाज आला तर पाहताय तर तेजस्वी अशी बालिका इथे प्रगट झालेली, जन्माला आलेली, आणि मग उत्सव साजरा केला। त्यानंतर भगवंत कितीतरी, मला वाटतं दोघांमध्ये काहीतरी 1-1.5 वर्षाचा अंतर असेल, कमी अधिक, नीट आठवत नाहीये मला। म्हणजे पहिली राधा मैया आली, ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं सगळं तेज आहे, म्हणून ती राधा जी आहे ती राधा श्रीकृष्णाहून भिन्न नाहीये, तो श्रीकृष्णच आलेला आहे। स्वतःच्या भक्तीचा आनंद मिळण्यासाठी कृष्णाला सुद्धा राधा व्हावं लागतं।
आणि ती राधा कृष्णाहून भिन्न नाही. तर किती भिन्न नाही? जशी लाट समुद्राहून भिन्न नाही, जसा घट मातीहून भिन्न नाही, जसा पट तंतूहून भिन्न नाही, जसा अलंकार सोन्याहून भिन्न नाही, जशी गोडी साखरेवरून भिन्न नाही, जसा सुगंध फुलाहून भिन्न नाही, तशी राधा कृष्णाहून भिन्न नाही. ती कृष्ण रूपा आहे, कृष्णाच्या तो वेगळ्या स्वरूपात प्रकट झालेला. म्हणून तिला स्त्री समजू नका, कारण श्रीकृष्णाला स्वतःचा आनंद घेण्यासाठी तो राधा झालेला आहे. राधा म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप आहे. आणि त्या राधेचं बिभत्स स्वरूप जो नाटकामध्ये घेईल, बिभत्स घाणेरड तमाशामध्ये घेऊन जो नाचे, महाराज की त्याचप्रमाणे दादा बुलवी, त्याचप्रमाणे 3.5 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या सप्त्याची सांगता झाली. बंधूंनो आणि भगिनींनो, कालपासून आजपर्यंत महाराजांनी 2 दिवस कीर्तन केली. डोळ्याचं पारणं फेडण्यासारखी कीर्तन केली. ज्ञानाला सुरुवात होते. जगाचं सगळं विज्ञान संपलं जातं. डॉक्टर सांगतो देवावर भरोसा ठेवा, तेव्हा या हिंदुस्थानाचं तत्वज्ञान सुरू होतं. विचार करा, या तत्वज्ञानामध्ये एवढी मोठी शक्ती आहे. तो कुठेही कीर्तन असो, जा, थांबू नका. आपल्या आयुष्याचं कल्याण करा, जीवनाचं सार्थक करा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणाला मौली मित्र मंडळाने मलाही बोलवलेलं आहे आणि मला 2 शब्द बोलण्यासाठी आग्रह केला. त्याबद्दल जी मोठी मंडळ आहे त्यांना सगळ्यांना व्यवस्थित वाढा, म्हणजे पुन्हा पुन्हा तुमचं दर्शन होणं दुर्लभ होतं ना लगेच. माताश्री प्रशांत पाटील, माताश्री बरोबर. हॅलो, यंदाचा दुसरा तप 24 वर्ष झाली या सप्ताहाला आणि दुसरा तप आता आम्ही साजरा केला. पुढच्या वर्षी 25 वर्ष होतील आणि तो एक आगळा वेगळा असा सप्ताह होणार आहे. आणि दरवर्षी तुम्हाला आमंत्रण तर असतं, कारण तुमच्या माध्यमातून अनेक भिवंडीच्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये सगळीकडे तुम्ही पोहोचवण्याचं काम करता. आमचा उद्देश हा आहे की वारकरी सांप्रदायिक असा एक जगाच्या पाठीवर असा एक पंथ आहे की ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्मांना इथे बोलावलं जातंय. इथे असं नाही की बाबा कोणी मालकरी असेल नसेल तर ते येतील ना येतील, असा काही विषयच नाही. यारे लहान थोर याची भलते नारी नार, करा विचार न लगे चिंता कोणाशी. या न्यायाप्रमाणे, संत युक्तीप्रमाणे आपण सगळ्यांना इथे बोलवतो. आणि हा पूर्ण टेमघरपाडा, पूर्ण परिसर, आमचा पूर्ण परिसर यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा मोठा सप्ताह होतो. सुरुवातीला आम्ही 3.5 दिवसाला आमचा हा एक सप्ताह आहे. आणि यासाठी प्रथमतः अगोदर घटस्थापना होते, ज्ञानेश्वरीचं पूजन होतं, गाठ्यावरचं भजन होतं, त्याच्यानंतर दुपारचं भजन होतं, 2 ते 4 असं भजन होतं, त्यानंतर 5 ते 6 प्रवचन होतं, 6 ते 7 हरिपाठ होतो, त्याच्यानंतर 7 ते 9 कीर्तन होतं, त्यानंतर महाप्रसाद होतो. असा कंटिन्यू कार्यक्रम चालत असतो. हेच करतो की या गावाला कधीच कोणाचं दृष्ट न लागावी. इथे 6-7 सप्ते चालू असतात बुवासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व त्यांच्या तालमीत तयार झालेली मंडळी आहोत. आणि या त्यांच्या आदेशाने त्यांचे एक उपकार आहेत आमच्यावर, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं आम्ही काम करतो. हे संदेश लोकांपर्यंत जावो आणि जी पुढची जी भाविक पिढी आहे जी कुठेतरी व्यसनाधीन होते, ती व्यसनाधीन न होण्यासाठी हा सप्त्याचा उपक्रम किंवा इतर जे कार्यक्रम सात्विक जे कार्यक्रम करतो त्यासाठी हा सप्ताह आम्ही करतो. पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज
की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, संतर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, अपने अपने माता पिता की जय, अपने अपने गुरुदेव की जय, आज के आनंद की जय, जय